Hello and welcome all of you. In previous lecture of administrative law, we started a discussion on the basic concept, that is the separation of power theory, which is propounded or scientifically provided by the Montesquieu. Okay. Montesquieu is a French philosopher, and in the year of 1784, the book which is written by the Montesquieu, the name of book, that is the spirit des lois, means the spirit of the laws. In that particular book he propounded his theory, that is separation of power theory. तर मागच्या लेक्चरला आपण जो ओव्हरव्ह्यू होता, व्हॉट इज मीन बाय द सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी अँड व्हॉट इज द डिव्हिजन ऑफ पॉवर अँड व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. ठीक आहे ना. तर एक पॅरलल डिस्ट्रीब्युशन असतं आणि एक होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असतं, बरोबर. तर इंटायर पॉवर ऑफ अ स्टेट इज डिवायडेड इन द थ्री विंग्स, मीन्स द सोर्स ऑफ पॉवर, that is we the people of India, means the people of nation, and the written document, that is constitution, which divided the power of entire state among the three organs of the state, namely first is the judiciary, executive and legislative. ठीक है, no doubt. It is a division of it is a separation of power. And what is meant by the division of power? The division of power means the power of one organ of a state is divided among the various stairs, means the various steps. For example, the executive power is divided into two steps. One is a central government and another is a state government. ठीक है. तर according to the theory of Montesquieu, that is separation of power, the power of three kinds, legislative, executive and judicial. No doubt we already clear this power, what is the meaning of this power and which organ which exercise the particular powers. ठीक है. Then he said that such power shall be vested in the separate and distinct organs. If these powers united in one hand, then there is no liberty. The Montesquieu further said that the entire power of a state shall be divided into three organs. म्हणजे त्याचं असं त्यांनी सांगितलं नाही कुठे की जी पॉवर आहे ते तुम्ही काय करा, तर थ्री ऑर्गन जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा की डिवायडेड करा. त्याने फक्त एवढं सांगितलं की द पॉवर ऑफ अ स्टेट शुड नॉट बी वेस्टेड इन द वन हँड. बरोबर. म्हणजे बघा, जर त्या देशाचे जे पॉवर आहेत, देश म्हणजे आपण एक पर्टिक्युलर तुम्ही एक स्टेट समजा, बरं. तर ज्या स्टेटच्या पॉवर आहेत तर त्या इंटायरली एकाच विंगमध्ये काय व्हायला नको पाहिजे, तर एकाच विंगमध्ये त्या युनायटेड नसायला पाहिजे. तर का नसायला पाहिजे युनायटेड, म्हणजे काय रिझन असेल, काहीतरी रिझन असेल ना की याच्यासाठी तुम्ही त्याला काय करू नका की ते युनायटेड करू नका. समजा जर एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पॉवर जर एका हँडमध्ये आली, एक्झिक्युटिव्ह म्हणजे लेजिस्लेटिव्ह म्हणजे एखादी कायदा बनवला आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे तर लेजिस्लेटिव्ह म्हणजे एखादी कायदा बनवला आणि एक्झिक्युटिव्ह त्याला अंमलात आणला. तर या ठिकाणी असं होऊ शकतं ना की कायदा एखादी आर्बिट्ररी कायदा असेल बनवलेला आणि तो आर्बिट्ररी नेचरने काय झाला, एक्झिक्यूट झाला. नाही तर समजा एक्झिक्युशन आणि ज्युडिशरी जर दोघी एकत्र येऊन गेले, बरोबर, तर एखादी जर पोलीस अथॉरिटी असेल आणि जर तीच पोलीस अथॉरिटी जर न्याय निर्णय द्यायचं पण काम करत असेल, ऑर द पोलीस अथॉरिटी इन द पोजिशन टू डिसाईड what is the wrong and what is the right, or if any procedure which is followed by the any authority for the purpose of any arrest of a person or curtail rights which is given by the any law or constitution to the that particular person, जर हे डिसाईड करण्याच्या याच्यामध्ये त्या पोझिशनमध्ये राहिले पोलीस अथॉरिटी, तर त्यांनी आर्बिट्ररी अरेस्ट केलेलं आहे, तर हे कोण ठरवणार आहे, तर पोलीसच ठरवणार आहे. आणि याच्यामुळे काय होऊन जाईल, तर आर्बिट्ररीनेसला कुठेतरी वाव दिसेल. पण जर एखादी अशी इंडिपेंडंट प्रोसेस ही राहिली, काय बोलता आपण त्याला, इंडिपेंडंट जर एखादी ऑथॉरिटी राहिली टू विच डिसाईड दॅट,
तर ते काय डिसाईड करेल की वेदर द सच अरेस्ट इज आर्बिट्ररी ऑर नॉट. देन तर अशा वेळेस काय राहील, तर ते जे एक्झिक्युशन होतं आहे आर्बिट्ररी, तर त्याच्यावर काय राहील, एक प्रकारे एक बंधन निर्माण होऊन जाईल. बरोबर, म्हणजे एक प्रकारचं काय बोलता मग त्याला, की त्याच्यावर एक बाउंड्री लिमिट, एक लिमिट त्याच्यावर टाकली जाईल. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला ग्राउंडलेस अरेस्ट केलं आणि कोणाला सांगितलं नाही की कुठेतरी याला घेऊन गेले, तर हिबियस कॉर्पसची रीट असते. तर हिबियस कॉर्पसमध्ये आपण त्याला काय करू शकतो की एनी अथॉरिटी आर्बिट्ररी अरेस्टेड टू एनी पर्सन देन शल प्रोड्यूस ऑन फ्रंट ऑफ हिम ऑन फ्रंट ऑफ कोर्ट. आता हे काय झालं, तर कोर्टाने काय ज्युडिशरी पॉवर अप्लाय करून त्या माणसाचं काय केलं, तर त्याचं जे स्वातंत्र्य होतं तर ते काय केलं, त्याला पुनर्रचित केलं. पण एखादी केस अशी राहू शकते ना, एखाद्या केसमध्ये की ज्या ठिकाणी डिसाईड करणारे पण तेच असतील आणि एक्झिक्यूट करणारे पण तेच असतील. अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस त्या माणसाचे जे राईट्स आहेत ते काय होऊ शकतात, कर्टेल होऊ शकतात. बरोबर. तर ही काय होती, तर ही होती सेपरेशन ऑफ पॉवर थेरी मागचं जे ऑब्जेक्ट आहे किंवा ज्याच्या मागचं काही ज्युरिस्प्रुडन्स आहे, तर ते हे होतं. बरोबर. तर वेड आणि फिलिप्स पण सांगतात की सेपरेशन ऑफ पॉवर इज दॅट ऑफ 3 डिफरंट थिंग्स. सेपरेशन ऑफ पॉवर ही काय आहे, एक 3 प्रकारची एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की सेम पर्सन शल नॉट बी पार्ट ऑफ अ मोर दॅन वन ऑफ द 3 ऑर्गन्स. बरोबर. आता म्हणजे तुम्ही आता ही लक्ष म्हणजे आता विचार करा याच्यावर आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ती कन्सेप्ट आपण भारताच्या याला ॲप्लिकेबल करू. किंवा डेव्हिसने काय सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल, प्रोबॅबली द प्रिन्सिपल ऑफ अ सेपरेशन ऑफ पॉवर or principal doctrinal barrier in the development of administrative law, it is a theory of separation of power. बरोबर. त्याने सांगितलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या डेव्हलपमेंटच्या मध्ये सगळ्यात मोठा जो काही अडथळा असेल तर ती काय आहे, सेपरेशन ऑफ पॉवरची थिअरी आहे. तर ही गोष्ट झाली, तर ही पण लक्षात ठेवा. आणि वेड आणि फिलिप्स काय सांगताय, तर ते पण लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण ती कन्सेप्ट भारताला ॲप्लिकेबल करू किंवा इतर कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल अमेरिका आणि इंग्लंड, तर त्यावेळेस तुम्हाला ती लक्षात येईल. बरोबर. की आज नेमकं त्या मॉडर्न एरामध्ये या सेपरेशन ऑफ पॉवर थेरीचं नेमकं महत्त्व काय आहे आणि इन प्रॅक्टिसमध्ये ही सेपरेशन ऑफ पॉवरची जी थेरी आहे तर ती आपण कशी ॲप्लिकेबल करतो आहे. ठीक आहे. तर वेड अँड फिलिप्स काय सांगतो की सेम पर्सन शल नॉट बी पार्ट ऑफ द मोर दॅन वन ऑफ द 3 ऑर्गन्स. वन ऑर्गन ऑफ द स्टेट शल नॉट कंट्रोल और इंटरफियर in the exercise of function of another organ. ठीक आहे. and one organ shall not be exercise the function of another. बरोबर. तर the one organ shall not be exercise the function of another. तर ह्या 3 गोष्टी आहेत की एक व्यक्ती एकापेक्षा जास्त ऑर्गनचा हिस्सा नको असायला पाहिजे. द वन ऑर्गन ऑफ अ स्टेट शल नॉट बी इंटरफियर विथ द अनदर ऑर्गन अँड वन ऑर्गन शल नॉट बी एक्सरसाइज द फंक्शन ऑफ अनदर ऑर्गन. ज्याचे त्याचे फंक्शन ज्याने त्याने हे करायचं, ज्याला जे काम सोपून दिलेलं आहे तर ते काम काय करायचं त्या व्यक्तीने परफॉर्म करायचं. त्या 3 गोष्टी वेड अँड फिलिप्सने सांगितल्या आहेत. तर ही झाली तुमची थेअरी. ठीक आहे. तुमच्या थेअरीचा एक बेस पक्का झाला असेल. आता आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ शिकतो आहे, याचा अर्थ असा नाही की थेअरी झाली आणि संपला विषय. बरोबर. पण ती थेअरीचं इन प्रॅक्टिकलमध्ये काय आहे तर आपल्याला ते पण बघणं आवश्यक आहे. तर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस थेअरी. धिस थेअरी tremendously impact on the growth of administrative law. Even though the French Constitution, which is enacted under in the year of 1789, the Constitution Assembly of France said that there is nothing in the Constitution of France where the theory of separation of power is not accepted. म्हणजे यांचं म्हणणं काय होतं सेपरेशन ऑफ पॉवर थिअरीबद्दल. The Constitution Assembly of France said that there is nothing in the Constitution of France which does not accept the separation of power theory. म्हणजे राज्यघटनेमध्ये असं काहीच नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी दिसणार नाही. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी ही आपण ते बोलतो ना की नसानसामध्ये होती. फ्रेंचची राज्यघटना होती तर त्याच्यामध्ये. अँड अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन इज प्युअरली बेस्ड ऑन द सेपरेशन ऑफ पॉवर थेरी. आजच्या युगामध्ये जर तुम्ही सेपरेशन ऑफ पॉवर थेरीचा जर अभ्यास करायचा असेल तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका, तर याच्याशिवाय तुम्हाला बेस्ट पर्याय कोणताच राहणार नाही.
because the entire constitution of United States of America is based on the separation of power theory. बरोबर. तर अमेरिकन जी कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याचा जो फंडामेंटल बेस आहे तो फंडामेंटल बेस कोणता आहे तर ती आहे सेपरेशन ऑफ पॉवरची थेरीचं. आता या थेरीवर क्रिटिसिझम काय काय होतात, बरोबर. याचे प्रॅक्टिकलमध्ये काय होणार आहे तर ते आपण ते नंतर बघू, बरं का. आधी फक्त त्याच्यावर क्रिटिसिझम काय काय होतात तर तुम्हाला एक दिसेल, कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज आपण ज्यावेळेस ग्रोथ बघितली त्यावेळेस त्याचे समवेअर क्रिटिसिझम आहेत की डिव्हिजन ऑफ फंक्शन नॉट इन रिॲलिटी. म्हणजे आपण सांगतोय की देअर शॅल बी 3 ऑर्गन्स ऑफ अ स्टेट विच शॅल नॉट इंटरफेअर विथ द अनदर ऑर्गन किंवा असं नसायला पाहिजे, बरोबर. असं आहे. पण इन प्रॅक्टिकलमध्ये देर इज नो वॉटरटाईट कंपार्टमेंट टू विच प्रोहिबिटेड द एक्सरसाइज ऑफ फंक्शन बाय वन ऑर्गन ऑफ द अनदर ऑर्गन. म्हणजे अनदर ऑर्गनचं जर काही फंक्शन आहेत तर ते त्याच्यामध्ये हे इंटरफिअर करणार असं काही नाही आहे, कारण देर इज नो वॉटरटाईट कंपार्टमेंट. असं वॉटरटाईट कंपार्टमेंट नाही की याच्यातून ती ऑर्गन तिकडे जाऊ शकत नाही किंवा त्या ऑर्गनचे राईट्स इकडे फॉलो केले जाणार नाही, ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की त्यांचे जे फंक्शन आहेत ते ओव्हरलॅपिंग असतात. फॉर एक्झाम्पल आपण ते याच्यामध्ये बघणार जाऊ कशामध्ये डिटेलमध्ये, पण त्याच्या आधी की फॉर एक्झाम्पल बघा सेपरेशन ऑफ पॉवर थेरी काय सांगते की द मेंबर ऑफ अ वन ऑर्गन शल नॉट बी मेंबर ऑफ अनदर ऑर्गन. पण जर तुम्ही आपल्याकडे बघायला गेले पार्लमेंटचे जे MPs असतात मेंबर ऑफ पार्लमेंट तर तेच एक्झिक्युटिव्ह हेड असतात. फॉर एक्झाम्पल मिनिस्टर्स वगैरे, बरोबर. जो एक तुमचा एक्झिक्युटिव्ह हेड आहे गव्हर्नर किंवा राष्ट्रपती, देन सच गव्हर्नर अँड प्रेसिडेंट. द प्रेसिडेंट हॅज अ पॉवर टू प्रोमुलगेट ऑर्डिनन्स when the parliament is not in session under article 123 of Indian constitution. तर त्याचप्रमाणे गव्हर्नर जो आहे तर गव्हर्नरला पण सेम पॉवर आहेत अंडर आर्टिकल 213. तर याच्यामध्ये पण तो ऑर्डिनन्स प्रोमुलगेट करू शकतो. ऑर्डिनन्स इट इज अ लॉ अँड according to the separation of power theory the law making functions shall be exercised by the legislation, but the president and governor not a part of a legislation. They are executive heads of particular state, ठीक आहे. तर नेशनचा हेड कोण असतो एक्झिक्युटिव्ह हेड तर प्रेसिडेंट असतो आणि राज्याचा एक्झिक्युटिव्ह हेड कोण असतो तर गव्हर्नर असतो. इवन दो दे एक्सरसाइज द लॉ मेकिंग फंक्शन्स अंडर द कॉन्स्टिट्यूशन. तर एवढं ओव्हरलॅपिंग तर येऊ शकते. नंतर ज्युडिशरी समटाईम प्ले अ रोल ॲज अ रूल मेकर, बरोबर. नाही तर मग त्यांचे 2 फंक्शन असतात, एक ज्युडिशियल फंक्शन असतात आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन असतात. आता जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकले असाल स्टेटची डेफिनेशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल काय की वेदर द ज्युडिशरी कन्सिडर टू बी अ स्टेट ऑर नॉट. तर अशा वेळेस काय की ज्युडिशरी 2 फंक्शन प्रोव्हाइड करते, पर्टिक्युलर 2 फंक्शन हे करते. एक एक्झिक्युटिव्ह फंक्शन असतात फॉर अपॉइंटमेंट ऑफ नॉन क्लेरिकल स्टाफ असेल. नंतर अपॉइंटमेंट ऑफ त्यांचे काही रजिस्ट्रार वगैरे असतील किंवा ट्रान्सफर ऑफ जजेस असेल किंवा ट्रान्सफर ऑफ सच काही रूल मेकिंग फंक्शन असतील. तर अशी फंक्शन पण काय करते ज्युडिशरी परफॉर्म करते. इवन दो सच फंक्शन्स आर प्युअरली according to separation of power theory functions shall be exercised by the legislative organ. पण इथं ज्युडिशरी ते काय करते ते परफॉर्म करते. म्हणजे असं वॉटर टाईट कंपार्टमेंट तुम्हाला कुठं दिसणार नाही, ठीक आहे. तर आणि वेलफेअर स्टेटमध्ये ते अजिबात दिसणार नाही, कारण वेलफेअर स्टेटमध्ये काय असतं की वन फंक्शन ॲक्सेप्टेड बाय द ऑल द जजेस दॅट, की जरी तुम्ही वेलफेअर स्टेटमध्ये राहताय तर वेलफेअर स्टेटमध्ये तुमचं असं कसं असतं की एक जी अथॉरिटी आहे ती दुसरं फंक्शन फॉलो करू शकते. पण जरी एवढी ती ही राहिली काय की सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे जरी ते प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ती अशी दिसत असली तरी पण ज्युरिस्ट जे आहेत देशातले नाही पूर्ण जगातले तर त्यांनी या थिअरीचं सगळ्यात महत्त्वाचं जे एक तथ्य आहे किंवा वन एलिमेंट ऑफ अ सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी
is accepted by the all the jurists in the entire world. That is, judiciary must be independent and separate from the remaining two organs of a state or of a government. ठीक आहे, इथं मोदी गव्हर्नमेंट, काँग्रेस गव्हर्नमेंट असं नाही. गव्हर्नमेंट मीन्स द स्टेट, बरोबर, द विच इज इस्टॅब्लिश बाय द कॉन्स्टिट्यूशन. तर ज्युडिशरी आहे तर ती मस्ट बी सेपरेट फ्रॉम द रिमेनिंग टू ऑर्गन्स ऑफ अ स्टेट. तर ह्याचे ते दोन ऑर्गन आहेत त्याच्यापैकी जे ज्युडिशरी आहे ते काय असायला पाहिजे, सेपरेट असायला पाहिजे. तर हे झालं तुमची सेपरेशन ऑफ पॉवरची क्रिटिसिझम. आता सेपरेशन ऑफ पॉवरची जी थेरी आहे तर ते इन प्रॅक्टिसमध्ये कशी आहे, बरोबर. इन प्रॅक्टिसमध्ये काय आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की जर तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवर थेरीचा अभ्यास करायचा असेल तर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA तर त्याच्यापेक्षा काय आहे की त्याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला काहीच हे दिसणार नाही, महत्त्वाची कोणतीच कन्सेप्ट असणार नाही की ज्याच्यामधून तुम्ही सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी जास्त शिकू शकता. जर ते काही फाउंडेशन आहे, द फाउंडेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इज बेस्ड ऑन द सेपरेशन ऑफ पॉवर थेरी. द आर्टिकल 1 and section 1 of a constitution of America says that the legislative power shall vested with the Congress. काँग्रेसमध्ये आपला सोनिया गांधी, राहुल गांधी असं काही नाही. तिकडे जे पार्लमेंट आहे आपल्याकडे त्याला पार्लमेंट म्हणतो, जे लेजिस्लेशन आहे, आणि तिकडच्या लेजिस्लेशनला काय म्हणतात, काँग्रेस म्हणतात. हाऊस ऑफ कॉमन त्यांच्याकडे सेनेट वगैरे असतं ना, आणि हाऊस ऑफ पीपल आणि सेनेट वगैरे, ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात तिकडे काँग्रेस म्हणतात. आर्टिकल 2 सेक्शन 1 said that the executive power vested with the president. Article 3 section 1 provide that all the judicial power vested with the Supreme Court. बरोबर. The president is a head of a state and head of a government. He neither member of the Congress nor dependent on for the purpose of his tenure on the Congress. आता तिथं सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी प्रॅक्टिकलमध्ये कशी आहे, आपल्याकडे कसं आहे की जोपर्यंत त्यांना बहुमत असेल तोपर्यंत सरकार राहील. मीन्स द एक्झिक्युटिव्ह विंग ऑफ अ स्टेट इज बेस्ड ऑन द कशावर, तर जर संसदेमध्ये त्यांना किती बहुमत आहे तर मेजॉरिटीयन जे गव्हर्नमेंट आहे तर त्याच्यावर डिपेंड करते. अमेरिकेत उलटं राहू शकतं. अमेरिकेत जर तो जो व्यक्ती आहे यामाशी तर अमेरिकेत जे काही प्रेसिडेंट आहे, जर काँग्रेसमध्ये जर वेगळे सरकार असेल तर याचा अर्थ असा होत नाही की जो प्रेसिडेंट आहे तर त्याचं काय होईल, त्याची टेन्युअर वेगळं होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे. तर पण तुम्ही जर भारतात बघायला गेले तर जे काही मावशी दरवाजा लावून घ्या, हां का, ठीक आहे. तर भारतात जे सरकार आहे, बरोबर, तर गव्हर्नमेंट कोणावर बेस असतं, इफ एनी पार्टी हॅज अ मेजॉरिटी अंडर द पार्लमेंट देन ही हॅज अ गव्हर्नमेंट इन द युनियन टेरिटरी, म्हणजे युनियनमध्ये. पण तसं नाही आहे अमेरिकेमध्ये. प्रेसिडेंट वेगळा राहू शकतो अँड द मेजॉरिटी ऑफ अ मेंबर्स ऑफ अ पार्टी इन अ काँग्रेस, तर हे काय होऊ शकते, वेगळ्या पक्षाचे राहू शकते, आणि प्रेसिडेंट वेगळ्या पक्षाचा राहू शकतो, बरोबर. पण आता ही कन्सेप्ट ज्यावेळेस ही आली, त्यांची कॉन्स्टिट्यूशन काय आली, उद्याला आली, तर त्यावेळेस होतं. पण विथ चेंजिंग टाईम काय झालं, विथ चेंजिंग टाईम याच्यामध्ये बऱ्याच ज्या कन्सेप्ट होत्या ते चेंज झाल्या. फॉर एक्झाम्पल, प्रेसिडेंट एक्सरसाइज द लेजिस्लेटिव्ह फंक्शन बाय सेंडिंग अ मॅसेज टू काँग्रेस अँड यूज अ व्हेटो पॉवर. आता जो प्रेसिडेंट आहे तर त्याला व्हेटो पॉवरचे अधिकार आहेत की एखादी कायदा जरी आला तर त्याला तो काय करू शकतो, व्हेटो करू शकतो, बरोबर. तर तो म्हणजे तो कायदा रद्द करू शकतो, तर ते पॉवर आले. इवन दो प्रेसिडेंट इज अ हेड ऑफ अ एक्झिक्युटिव्ह अँड ही इंटरफेअर इन द फंक्शन ऑफ अ कोणत्या याच्यामध्ये, तर तो लेजिस्लेटिव्ह फंक्शनमध्ये तो काय करतो आहे, इंटरफेअर करतो आहे. त्याप्रमाणे काँग्रेस यूज अ ज्युडिशियल फंक्शन बाय इम्पिचिंग द प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंटची इम्पिचमेंट जसं डोनाल्ड ट्रम्पची झाली होती आता, म्हणजे त्याच्याविरुद्ध काय केलं गेलं होतं, तर इनिशिएटिव्ह केलं गेलं होतं, बरोबर. तर अशा वेळेस पण काय होऊ शकतं,
तर त्या ठिकाणी काय करतं की काँग्रेस जे आहे तर काँग्रेस इम्पिचिंग प्रोसिडिंगद्वारे काय करतं जे लेजिस्लेटिव्ह फंक्शन आहेत ते परफॉर्म करतं. सेनेट डिस्चार्जिंग एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स रिगार्डिंग ट्रीटीज. आता जे सेनेट आहे संसद तर ते काय करतं जे काही पॉवर आहेत कोणाचे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ते परफॉर्म करतं बरोबर बाय कोणाच्या याच्याबद्दल ट्रीटीजबद्दल. जर तुम्ही इंटरनॅशनल लॉ शिकाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ट्रीटीज काय असतात आणि काँग्रेसची त्याच्यामध्ये भूमिका काय असते. सुप्रीम कोर्ट यूज अ पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर याच्यातून आलेला आहे कशामधून तर अमेरिकनच्या कॉन्स्टिट्यूशननेच तो इव्हॉल्व केलेला आहे आणि तो आपण आपल्याकडे आता वापरतो. ठीक तर एवढं लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरला आपण बाकीच्या कंट्रीजचं कमी बघणार आहोत कारण पॅरलरली ज्यावेळेस तुम्ही LLMला जाणार त्यावेळेस तुम्हाला जास्त वाचायला भेटेल किंवा हे करेल. पण आता तुम्हाला थोडं काय काय ह्याचं काय हे नाही संबंध नाही आहे. एक जनरल आयडिया तुम्हाला व्हायला पाहिजे फक्त. तर नेक्स्ट लेक्चरला आपण इंग्लंडमध्ये नेमके काय पोझिशन आहेत ते बघणार आहोत आणि इंडियाचं आपण थरोली डिस्कस करणार आहोत की इंडियन कॉन्स्टिट्यूशनने सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे तर ती कशा प्रकारे याच्यामध्ये सांभाळलेली आहे तर ते आपण केव्हा बघू तर ते आपण बघू नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. काय डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा आणि लेक्चर बघत राहा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या म्हणजे लिंक न टाकता पण तुम्हाला काही त्याचं नोटिफिकेशन मिळते. ठीक आहे.